हॅलो स्टुडंट्स, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. माझे नाव डॉक्टर सागर मुळे आहे आणि आजपासून मी एक महत्त्वाची लेक्चर सिरीज सुरू करत आहे. बी फार्म फायनल इयर सेमिस्टर 8 मधील विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या सेमिस्टर 8 मध्ये जो काही बायोस्टॅटिस्टिक्स अँड रिसर्च मेथॉडॉलॉजी नावाचा जो काही सब्जेक्ट आहे, त्या सब्जेक्ट मधील जे काही इम्पॉर्टंट कॅल्क्युलेशन्स आहेत, त्या कॅल्क्युलेशन्स साठी ही एक इम्पॉर्टंट लेक्चर सिरीज स्टार्ट करत आहे. या लेक्चर सिरीज मध्ये 9 ते 10 लेक्चर्स इन्व्हॉल्व असतील अँड ड्युरिंग these लेक्चर्स मी थोडंसं इंग्लिश आणि मराठी या दोघांचंही कॉम्बिनेशन चा यूज करून हे लेक्चर डिलिव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे. सो बी फार्म फायनल इयर मधील सर्व विद्यार्थ्यांना आपल्या सिलेबस बद्दल आयडिया असेलच. या बायोस्टॅटिस्टिक्स अँड रिसर्च मेथॉडॉलॉजी या सब्जेक्टच्या सिलेबस बद्दल. सो द subject of this subject is basically divided into two sections. दोन सेक्शन मध्ये हा डिवाइड आहे सिलेबस. फर्स्ट 8 ते 9 चॅप्टर्स यामध्ये स्टॅटिस्टिक्स इन्व्हॉल्व आहे. इट includes statistics which has the calculation parts, and mostly I'm going to focus on those chapters and mostly calculation part. Okay, so today we will start our first lecture. आज आपण आपलं पहिलं लेक्चर स्टार्ट करतोय. या पहिल्या लेक्चर मध्ये आपण स्टॅटिस्टिक्सची डेफिनेशन आणि जे काही डेटा सेट्स आहेत, कारण की पुढे while performing various calculations वारंवार आपण वेगवेगळ्या डेटा सेट्स बद्दल बोलणार आहोत. तर ते डेटा सेट्स म्हणजे नेमकं काय, ते आपण या पहिल्या लेक्चर मध्ये पाहणार आहोत. सो इन दिस फर्स्ट लेक्चर we are focusing on definition of statistics and those important data sets. Okay, so let's start with our first lecture. So firstly, we'll see the definition of statistics. So statistics is a branch of applied mathematics. ये ब्रांच आहे applied mathematics ची, ज्यामध्ये हे 4 वर्ड्स खूप इम्पॉर्टंट आहेत. त्यापैकी पहिला वर्ड आहे, फर्स्ट वर्ड इज कलेक्शन. कलेक्शन ऑफ न्यूमेरिकल डेटा by performing various experiment, survey or study. आपण वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स करून, सर्वे करून किंवा वेगवेगळ्या स्टडीज कंडक्ट करून आपण जो काही न्यूमेरिकल डेटा मिळवतोय, ज्या व्हॅल्यूज मिळवतोय, that is the first part of statistics. After performing any experiment, we get some values, some data. So second stage is आपण कलेक्ट केलेला जो काही डेटा असेल, त्या डेटाला आपल्याला प्रॉपरली प्रेझेंट करायचं. प्रेझेंटेशन ऑफ न्यूमेरिकल डेटा. We have to present that numerical data in such a way that which is simple or easy to understand. आपल्याला तो इझिली समजू शकेल अशा वे मध्ये तो डेटा जो आहे तो आपल्याला प्रेझेंट करायचा आहे. खूप वेळेस या गोष्टी आपण ऑब्झर्व करतो, ज्यावेळेस आपण एक्सपेरिमेंट कंडक्ट केल्यानंतर जो काही डेटा आपल्याला मिळालेला आहे, तो डेटा खूप वेळेस खूप लेंदी असेल किंवा कॉम्प्लेक्स असेल. सो
फॉर इझी अंडरस्टँडिंग आपण त्या डेटाला प्रॉपरली प्रेझेंट करत असतो. दॅट इज द सेकंड पार्ट ऑफ स्टॅटिस्टिक्स. Third is analysis, and we are mostly going to focus on this analysis during these 9 to 10 lectures. तर आपण मोस्टली या अनालिसिस पार्टवर फोकस करणार आहोत. आपल्याला जो काही मिळालेला डेटा आहे त्या डेटाला आपण कशा प्रकारे अनालाइज करू शकतो, त्या डेटाचा यूज करून किंवा त्या डेटावरती वेगवेगळे कॅल्क्युलेशन्स करून. कॅल्क्युलेशन आपण कशासाठी करत आहोत, त्या डेटा किंवा त्या डेटाला अनालाइज का करत आहोत, मिळालेला जो काही डेटा असेल तो डेटा काही ना काही गोष्टी आपल्याला सजेस्ट करत असतो. काही ना काही त्याचे ऑब्जेक्टिव्ह असतात, काही ना काही त्याचं इंटरप्रिटेशन असतं. फॉर दॅट इंटरप्रिटेशन और फॉर दॅट ऑब्झर्वेशन्स we need to analyze that particular data. So third part of the statistic definition is analysis, and last part is interpretation. After analyzing that data, when we analyze that particular data, we get some numbers, values. So those numbers and values help us to understand that data properly. जो काही डेटा आपण एक्सपेरिमेंट कंडक्ट करून कलेक्ट केलेला आहे त्या डेटाला प्रॉपरली अंडरस्टँड करण्यासाठी आपल्याला त्याला प्रॉपरली आपण जर सिक्वेन्स वाईज जर गेलो तर फर्स्टली आपल्याला त्याला प्रॉपरली प्रेझेंट करावं लागेल, त्याला प्रॉपरली अनालाइज करावं लागेल. अँड आफ्टर अनालाइजिंग दॅट डेटा वी डू सम इंटरप्रिटेशन्स और वी कम टू सम काइंड ऑफ कन्क्लुजन. आपण काही कन्क्लुजन पर्यंत पोहोचतो आफ्टर अनालाइजिंग दॅट डेटा. So this is the definition of statistic. It is nothing but applied mathematics, which is defined as collection, presentation, analysis and interpretation of numerical data. So ही एक सिंपल डेफिनेशन आहे. आता आपण या चॅप्टरचा सेकंड पार्ट जो आहे दॅट इज डेटा सेटचे जे काही टाइप्स आहेत. कारण की सुरुवातीला जसं म्हटलं मी त्याप्रमाणे आपण येणाऱ्या काही चॅप्टर्स मध्ये डेटा सेट हे खूप वेळ ऐकणार आहोत. तो डेटा सेट, तर हे डेटा सेट कोणते आहेत, कोणत्या डेटा सेटला आपण काय म्हणतो, त्यानंतर कोणत्या डेटा सेटमध्ये कशा प्रकारचा डेटा असतो हे आपल्याला आधी माहिती असणं आवश्यक आहे. तर पहिला जो डेटा सेट आहे, डेटा सेट इज नथिंग बट जो डेटा आपण कलेक्ट केलेला आहे फक्त त्याला प्रेझेंट करण्याचं किंवा कोणत्या फॉर्म मध्ये तो तुमच्या समोर मांडलेला आहे हेच फक्त या डेटा सेट 3 वेगवेगळे मेथडने किंवा वेने तो तुमच्या समोर प्रेझेंट केलेला आहे. त्यालाच आपण डेटा सेट वेगवेगळ्या डेटा सेटने ओळखले, वेगवेगळ्या डेटा सेटच्या नावाने आपण त्याला ओळखतो. तर त्यापैकी जो पहिला डेटा सेट आहे तो पाहण्यासाठी आपण जे काही डेटा सेट आपण पाहणार आहोत त्यासाठी एक आपण प्रॉपर एक्झाम्पल पाहूयात. इन ऑर्डर टू अंडरस्टँड दिस डेटा वी आर गोइंग टू look at this simple example. In this example, I have taken the weight of 20 paracetamol tablets. जसं मी डेफिनेशन मध्ये म्हटलं होतं, पहिलाच पार्ट आहे कलेक्शन. आफ्टर परफॉर्मिंग एनी काइंड ऑफ एक्सपेरिमेंट वी गेट द डेटा. सो हिअर आपण कोणता एक्सपेरिमेंट परफॉर्म केलेला आहे, टॅबलेट्स बनवल्या, त्या टॅबलेट्स बनवल्यानंतर त्याचं वेट घेतलेलं आहे आणि त्या 20 टॅबलेटच्या वेट ज्या काय व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यूज आपण या ठिकाणी प्रेझेंट केलेल्या आहेत. तर या ज्या काही व्हॅल्यूज आहेत या व्हॅल्यूजचा आपण एक्झाम्पल घेऊयात आणि या व्हॅल्यूजचाच यूज करून आपण जे 3 डेटा सेट पाहणार आहोत यावरूनच मी तुम्हाला समजून सांगेल की 3 वेगवेगळे
डेटा सेट्स कोणते आहेत. तर त्यापैकी पहिला जो काय डेटा सेट आहे त्या डेटा सेटला आपण म्हणू ओनली ऑब्झर्वेशन्स ऑर व्हॅल्यू. आपल्या समजण्यासाठी याला आपण डेटा सेट 1 असं म्हणू. इन डेटा सेट 1 only observations or values are presented in front of you. जेव्हा when raw data is given or used as it is without any further processing or classification. ज्यावेळेस जो काही रॉ डेटा असेल तो आहे तसा तुमच्या समोर जर त्या व्हॅल्यूज ठेवलेल्या असतील तर त्याला आपण डेटा सेट 1 असं म्हणू किंवा ओनली ऑब्झर्वेशन और व्हॅल्यू टाइप्स ऑफ डेटा. आपण जे काही एक्झाम्पल पाहतोय 20 टॅबलेटचं आपण प्रॅक्टिकल परफॉर्म केलेलं आहे किंवा टॅबलेट्स बनवले आहेत. 20 टॅबलेट्स बनवले पॅरासिटामॉलच्या आणि त्या प्रत्येक टॅबलेटचं आपण काय घेतलंय वेट घेतलेला आहे. प्रत्येक टॅबलेटचं एक सेपरेट काहीतरी वेट असेल वजन असेल तर ते प्रत्येक 20 टॅबलेटचं जे काही वेट असेल ते ॲज इट इज जर तुमच्या समोर ठेवलेलं असेल तर तो आहे तुमचा डेटा सेट 1 दॅट इज ओनली ऑब्झर्वेशन्स और values. Okay, that is called as simply your data set 1. Okay, so what is data set 2? Data set 2 means observations or values and their respective frequencies. जसं आपण स्टॅटिस्टिकच्या डेफिनेशन मध्ये पाहिलं होतं फर्स्ट पार्ट आहे कलेक्शन. आपण डेटाचं कलेक्शन केलेलं आहे त्यानंतर आपण त्या डेटाला प्रॉपरली प्रेझेंट करू जेणेकरून आपल्याला तो डेटा इझिली लक्षात राहील किंवा समजेल किंवा कोणालाही तो डेटा इझिली समजू शकेल अशा वे मध्ये त्याला आपण प्रेझेंट करतो. सो डेटा सेट 2 इज नथिंग बट जो काय रॉ डेटा तुमच्या समोर असेल त्यालाच फक्त एक वेगळ्या वे मध्ये प्रेझेंट करण्याचं एक मेथड आहे. तर यामध्ये काय केलं जातं when raw data is converted in the form of values in the form of individual values and number of times that value or observation is repeated. Okay, so just एखादी व्हॅल्यू समजा 5 वेळेस रिपीट होत असेल तर ती 5 वेळेस लिहिण्यापेक्षा आपण या ठिकाणी काय करू शकतो ती व्हॅल्यू एकदा लिहून त्याच्यासमोर 5 हा डिजिट लिहू शकतो विच इंडिकेट्स त्याचा मिनिंग असा काय की हे पर्टिक्युलर ऑब्झर्वेशन किंवा व्हॅल्यू 5 वेळेस रिपीट झालेले 5 वेळेस ती परत परत लिहिण्यापेक्षा जस्ट ती व्हॅल्यू एकदा लिहून आपण त्याच्यासमोर ती व्हॅल्यू किती वेळेस रिपीट झाली हा अंक लिहितो. दॅट इज डेटा सेट 2 इन विच ऑब्झर्वेशन and their respective frequencies are mentioned. आपण तेच एक्झाम्पल पाहूयात 20 टॅबलेट्सचं एक्झाम्पल आहे. Here 20 tablets are weight of 20 tablets are given आणि हे या 20 टॅबलेटच्या वेटला आपण रॉ डेटा असं म्हणू शकतो. हा जो रॉ डेटा आहे हा रॉ डेटा जर या प्रकारच्या टेबल फॉर्म मध्ये जर असेल तर त्याला आपण डेटा सेट 2 असं म्हणतो. जसं या ठिकाणी आपण पाहू शकतो फर्स्ट ऑब्झर्वेशन किंवा फर्स्ट व्हॅल्यू आहे 501. So this value 501 is repeated how many times? You can see in these values 1 and 2. So this 501 is repeated 2 times. So in front of that 501 we have written its frequency means how many times that particular observation is repeated that is written in front of that value or observation. Okay, similarly 503 in front of 503 there is written as a 4
means its frequency. Frequency is nothing but how many times that number is repeated in given data. So you can find out how many times it 503 is repeated in above data. So just see 1, 2, 3, and 4. That's why 503 in front of 503 there is written as a 4. So instead of म्हणजे 503 हे 4 वेळेस लिहिण्यापेक्षा जस्ट आपण एकदा तो 503 लिहिलेला आहे आणि त्याच्या समोर 4 असं लिहिलेलं आहे. याचा अर्थ असा होतो की जो काही डेटा सेट आहे त्या डेटा सेटमध्ये 503 हे 4 वेळेस रिपीट झालेलं आहे. अशाच प्रकारे बाकी व्हॅल्यूज बाकी ऑब्झर्वेशन बद्दल सुद्धा आपण पाहू शकतो. 504 504 it is repeated only once, that's why 1 is written in front of that value. So this is a way in which we can represent or we can present the data, raw data. So data set 2 मध्ये आपण काय केलेलं आहे, रॉ डेटा जो आहे त्यामध्ये जे काही ऑब्झर्वेशन्स किंवा जे काही व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यूज आपण एकदाच लिहिल्या आहेत आणि त्या व्हॅल्यू समोर आपण काय लिहिलेलं आहे त्याची फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी म्हणजे ती जी काय व्हॅल्यू आहे किंवा ते जे काय ऑब्झर्वेशन आहे ते ऑब्झर्वेशन किती वेळेस रिपीट झालेलं आहे हे आपण त्याच्यासमोर लिहिलेलं आहे. अशा वेळेस ज्यावेळेस डेटा तुमच्या समोर असेल, अशा प्रकारचा डेटा तुमच्या समोर असेल, त्या डेटाला आपण म्हणू ऑब्झर्वेशन्स अँड देअर रिस्पेक्टिव्ह फ्रिक्वेन्सी किंवा आपल्या समजण्यासाठी आपण या डेटा सेटला डेटा सेट 2 असं नाव देऊ. तर पहिला डेटा सेट म्हणजे कोणता, रॉ डेटा, ज्यामध्ये फक्त ऑब्झर्वेशन्स दिलेले असतील किंवा रॉ डेटा तुमच्या समोर असेल, त्याला आपण आपल्याला समजण्याकरता डेटा सेट 1 असं नाव दिलेलं आहे. हा जो डेटा सेट 2 जो आहे या डेटा सेट 2 मध्ये आपण काय काय केलेलं आहे, जे काय व्हॅल्यूज आहेत किंवा ऑब्झर्वेशन व्हॅल्यूज आणि ऑब्झर्वेशन एकच हे लक्षात घ्या. आपण त्याला दोन्ही वर्ड्सने उल्लेख करतोय. ऑब्झर्वेशन म्हणजेच व्हॅल्यू आणि व्हॅल्यूज म्हणजेच ऑब्झर्वेशन. तर ते लक्षात राहू द्या. पुढे सुद्धा त्या गोष्टी येणार आहेत. तोच उल्लेख परत परत येणार आहे. सो आपण यामध्ये काय केलेलं आहे, ऑब्झर्वेशन एकदा लिहिलेली किंवा व्हॅल्यू आपण एकदा लिहिलेली आहे आणि ती व्हॅल्यू दिलेल्या डेटा मध्ये किती वेळेस रिपीट झालेली हे आपण फक्त त्याच्यासमोर त्याचा नंबर लिहिलेला आहे. आपण ती व्हॅल्यू परत परत लिहिण्यापेक्षा जस्ट एकदा ती व्हॅल्यू लिहून त्याच्यासमोर ती व्हॅल्यू किती वेळेस रिपीट झालेली आहे दिलेल्या डेटा सेटमध्ये ते आपण त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. अशा प्रकारचा जर डेटा तुमच्या समोर प्रेझेंट असेल तर त्याला आपण डेटा सेट 2 असं म्हणतो. ऑब्झर्वेशन अँड देअर रिस्पेक्टिव्ह फ्रिक्वेन्सी. ओके. अँड थर्ड टाईपचा जो डेटा सेट आहे ज्यामध्ये क्लासेस अँड फ्रिक्वेन्सीच्या फॉर्ममध्ये डेटा हा तुमच्या समोर प्रेझेंट केलेला असेल, त्याला आपण आपल्या समजण्यासाठी आपण त्याला डेटा सेट 3 असं म्हटलेलं आहे. जसं डेटा सेट 2 मध्ये आपण काय केलंय की ऑब्झर्वेशन किंवा व्हॅल्यू, ती रिस्पेक्टिव्ह व्हॅल्यू वी हॅव रिटन ओनली वन्स आणि त्याच्यासमोर आपण त्याची रिस्पेक्टिव्ह फ्रिक्वेन्सी किंवा ती व्हॅल्यू किती वेळेस रिपीट झालेली आहे ते आपण लिहिलेलं आहे. दॅट इज डेटा सेट 2. आता डेटा सेट 2 कधी पॉसिबल आहे, ज्यावेळेस व्हॅल्यूज या खूप काही लिमिटेड असतील, खूप कमी व्हॅल्यूज असतील, त्यावेळेस आपण एक ऑब्झर्वेशन आणि ते ऑब्झर्वेशन किती वेळेस रिपीट झालेलं आहे हे आपण लिहू शकतो. बट जर खूप साऱ्या व्हॅल्यूज असतील तर आपण एक पर्टिक्युलर व्हॅल्यू किंवा ऑब्झर्वेशन किती वेळेस रिपीट झालेलं आहे तेही खूप काय होईल, लेंदी फॉर्म होईल डेटा प्रेझेंट करण्याचा. तर त्याच्यासाठी तिसरा डेटा सेट आहे ज्यामध्ये आपण क्लासेस तयार करतो. इक्वल इंटरवलचे क्लासेस तयार करून त्या क्लासमध्ये आपण जे काय ऑब्झर्वेशन आहे, कोणतं ऑब्झर्वेशन येऊ शकतं आपण पुढे एक्झाम्पल पाहून ते
आपण जे काही एक्झाम्पल पाहतोय 20 टॅबलेटचं, त्यावरून तुम्हाला ते लक्षातच येईल. बट डेटा सेट 3 मध्ये आपण काय करतोय, क्लासेस अँड फ्रिक्वेन्सीच्या फॉर्म मध्ये हा डेटा सेट आहे. सो व्हॉट इज डेटा सेट 3? In this, when individual value or observation from raw data पासून जे काही इंडिव्हिज्युअल ऑब्झर्वेशन आणि व्हॅल्यूज असतील, त्याला आपण कोणत्या फॉर्म मध्ये प्रेझेंट करतोय, क्लासेस ऑफ इक्वल इंटरवल. हे महत्वाचं आहे. इक्वल इंटरवलचे क्लासेस आपण तयार करतोय आणि त्या क्लासमध्ये कोणते ऑब्झर्वेशन्स किंवा कोणती व्हॅल्यूज येते हे आपण त्या ठिकाणी मेन्शन करत आहोत. तर अशा प्रकारे आपण हा डेटा सेट तयार करतोय किंवा अशा प्रकारे आपण प्रेझेंट करतो. एक्झाम्पल पाहून आपल्याला अजूनही एक प्रॉपर लक्षात येईल. तर यामध्ये आपण काही क्लासेस बनवतो सेम इंटरवलचे. ज्या प्रकारचा डेटा सेट असेल, ज्या प्रकारची आपली नीड असेल, जर डेटा सेट जो दिलेला डेटा सेट असेल त्यामध्ये सगळ्यात छोटी व्हॅल्यू आणि मोठी व्हॅल्यू यांच्यामध्ये खूप मोठा अंतर असेल, त्यावेळेस आपण मोठमोठ्या इंटरवलचे क्लासेस बनवू शकतो. ज्यावेळेस अंतर किंवा डिफरन्स हा खूप कमी असेल, इन दॅट केस आपण छोट्या इंटरवलचे क्लासेस बनवू शकतो. सो जे काही इंटरवल आहे ते इंटरवल डिपेंडिंग अपॉन युअर नीड, डिपेंडिंग अपॉन युअर स्टडी आपण ते सेट करू शकतो. त्यासाठी स्पेसिफिक कोणताही रूल नाही. ओके, आपण सेम तेच एक्झाम्पल पाहूया 20 टॅबलेटचं. आता यामध्ये आपल्याला 20 टॅबलेट्स, या टॅबलेटचं वेट दिलंय, हा रॉ डेटा आपल्यासमोर दिलेला आहे. तर या रॉ डेटाला आपण क्लास आणि फ्रिक्वेन्सीच्या फॉर्म मध्ये कशा प्रकारे कन्वर्ट करू शकतो, तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचे, वेगवेगळे क्लासेस बनवायचे आहेत. तर त्याच्यासाठी सगळ्यात आधी फर्स्टली फ्रॉम गिवन डेटा you have to see that which is the smallest value and which is the largest value. ते आपल्याला पाहायचंय, सगळ्यात छोटी व्हॅल्यू कोणती आणि सगळ्यात मोठी व्हॅल्यू कोणती आहे, त्यातला डिफरन्स कसा आहे. त्या डिपेंडिंग अपॉन दॅट डिफरन्स तुम्हाला जे काही क्लासेस बनवायचे त्या क्लासेस मधील इंटरवल डिसाइड करायची आहे. सो या ठिकाणी मी 5 चे समजा क्लासेस बनवले. समजा या ठिकाणी लहान सगळ्यात व्हॅल्यू समजा 501 आहे आणि सगळ्यात मोठी व्हॅल्यू समजा 525 च्या आसपास असेल, एखादी 523. ओके, दॅट इज द लार्जेस्ट व्हॅल्यू. सो यामध्ये डिफरन्स पाहू शकता तुम्ही, जवळजवळ 25चा डिफरन्स आहे. त्यामुळे 5च्या क्लास इंटरवलचे मी 5 क्लास तयार केले, 5 क्लास मी या ठिकाणी तयार केलेले आहे. ओके, 5चा डिफरन्स आहे, त्यामुळं 5च्या डिफरन्सचे क्लास इंटरवलचे मी 5 क्लासेस बनवले आहेत. त्यापैकी पहिला क्लास आहे 501 to 505. सेकंड क्लास आहे 506 to 5010. देन 511 to 515. then 516 to 520, 521 to 525. ओके, आता नेक्स्ट आपल्याला काय करायचंय, समजा पहिला जो काय क्लास आहे, पहिला क्लास काय आहे 501 to 505. तर आपल्याला हा जो काय दिलेला रॉ डेटा आहे, त्या रॉ डेटा मध्ये जे काही ऑब्झर्वेशन्स, जेवढे ऑब्झर्वेशन्स हे या पहिल्या क्लासमध्ये असतील, म्हणजे 501 to 505 याच्या मधले असतील, तर आपण त्याच्या समोर तेवढे नंबर्स लिहिणार आहोत. तर जसं आपण काउंट करूयात की 501 ते 505 या दरम्यान किती ऑब्झर्वेशन्स आहेत. सो 1 2 3 4 5 6 and 7. So 501 to 505 याच्या दरम्यान 7 ऑब्झर्वेशन्स आहेत. त्यामुळे आपण त्या क्लास समोर 7 लिहिणार. सो दिस इज द फ्रिक्वेन्सी ऑफ दॅट पर्टिक्युलर क्लास. अशाच प्रकारे आपण बाकी क्लासच्या
त्या इंटरव्हल मध्ये कोणते किती नंबर्स येतात तेही आपण काय करणार, फाइंड आउट करणार. जसं 506 ते 510 यामध्ये किती व्हॅल्यूज आहेत आपण ते पाहूयात. 5 व्हॅल्यूज आहेत, त्या कोणत्या ते पाहूयात आपण. 1, 2, 3, 4 अँड 5. सो सेकंड जो काय क्लास आहे 506 to 510 यामध्ये टोटल 5 व्हॅल्यूज आहेत. तर अशा प्रकारे आपण जो काही दिलेला डेटा असेल, जो काही रॉ डेटा असेल, तो रॉ डेटा आपण वेग वेगवेगळे क्लासेस बनवून, इक्वल इंटरवलचे क्लासेस बनवून त्याच्यामध्ये आपण त्या क्लासमध्ये किती ऑब्झर्वेशन्स आहेत ते फ्रिक्वेन्सीच्या फॉर्ममध्ये त्या क्लास समोर लिहितो. तर या प्रकारचा जो काही डेटा सेट असेल त्या डेटा सेटला आपण क्लासेस अँड फ्रिक्वेन्सीज टाईप ऑफ डेटा सेट किंवा आपल्याला समजण्यासाठी आपण त्याला डेटा सेट 3 असं म्हणतो. सो अशा प्रकारे आपण 3 डेटा सेट्स पाहिलेले आहेत. हे डेटा सेट पुढे आपल्याला कॅल्क्युलेशन मध्ये खूप इम्पॉर्टंट आहेत. त्यासाठी मी हे फर्स्ट लेक्चर मध्ये डेटा सेट्स स्टॅटिस्टिक्स आपण बेसिक डेफिनेशन पाहिले आणि जे काही 3 वेगवेगळे डेटा सेट्स आहेत ते आपण या ठिकाणी डिस्कस केले. पहिला डेटा सेट म्हणजे जो काय रॉ डेटा आहे तो ॲज इट इज जर तुमच्या समोर दिलेला असेल दॅट इज कॉल्ड ॲज अ ओनली ऑब्झर्वेशन टाईप ऑफ डेटा. त्याला आपण आपल्या समजण्यासाठी डेटा सेट 1 असं म्हणू. सेकंड टाईपचा जो डेटा आहे डेटा सेट 2 त्यामध्ये ऑब्झर्वेशन अँड इट्स रिस्पेक्टिव्ह फ्रिक्वेन्सी म्हणजे ऑब्झर्वेशन किती वेळेस रिपीट झालेलं आहे ते आपण फ्रिक्वेन्सीच्या फॉर्ममध्ये त्यामध्ये मेन्शन केलेलं असेल. दॅट इज डेटा सेट 2. अँड डेटा सेट 3, या डेटा सेट 3 मध्ये क्लासेस अँड फ्रिक्वेन्सीज, क्लासेस अँड त्या क्लासची रिस्पेक्टिव्ह फ्रिक्वेन्सी या फॉर्ममध्ये डेटा सेट हा मेन्शन केलेला असेल. वेगवेगळे क्लासेस आपण तयार करू तेही इक्वल इंटरवलचे. त्या क्लास मध्ये किती व्हॅल्यूज आहेत हे आपण त्याच्या समोर त्याची ॲज अ फ्रिक्वेन्सी म्हणून मेन्शन करू शकतो. अशा प्रकारचा जो डेटा सेट असेल त्याला आपण डेटा सेट 3 असं म्हणतो. सो आय होप जे काही 3 डेटा सेट्स आणि स्टॅटिस्टिक्सची डेफिनेशन तुमची क्लिअर असेल. In next lecture we will start the calculations of measures of central tendency. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण जो काही सेकंड चॅप्टर आहे मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी तुमच्या सिलेबस मध्ये त्यामध्ये जे काही कॅल्क्युलेशन्स आहेत ते कॅल्क्युलेशन स्टार्ट करणार. ओके, थँक्यू.